पॅन्ट शर्ट पूर्ण त्याची जाळी एवढं ते अरे बाप रे, इथून इथपर्यंत जळाला. तुळशीला पाणी टाकलं नाही वाटते आज. टाकलं ना. नाही सुटकी दिसतीये. हा उघडलं होती म्हणजे धक्का दिला टाईट झालं. अच्छा, धक्का दिला टाईट होते का ती गाठ? तुळशीला पाणी टाकलं नाही वाटते आज. टाकलं ना. नाही सुटकी दिसतीये. हा हा नाही टाकलं. तुला कसं माहित? तुझे कैसे मालूम हो? नाही टाकलं. टाक थोडं पाणी आण. टाकावंच लागेल ना तिला. नाही टाकलं नाही आम्ही लोकांना. अरे ऊन किती होतं. आज पाणी द्यायचं तिथे. उन्हाचं काय. बघितलं मित्रांनो, पाणी नाही टाकलं तर असं बरोबर लक्षात राहतं. पाणी टाकलं की नाही टाकलं आपण. बस पण संध्याकाळी जागी असते ना, झोपत नाही ते. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मॅडम आल्यात घरी आणि आज आई येणार आली होती. ती काय येणार नाही, ती गेली घरी. ते बोलते आज नाही, आज मला कंटाळा आला, मी उद्या येईल. आणि आरो पण गेला आंघोळीला. जय आपला नाश्ता करून गेला खाली खेळायला. आणि मॅडम इकडे आपल्या बघू शकता चहाची तयारी करतायत. पनीर आम्ही पालक पनीर बनवायला असं. उद्या का आता? आता नाही, सकाळी. सकाळी ना. ठीक आहे, मग येताना आणूया ना. हा, आता बाहेर हां, जाऊ. बाहेर जायचा प्लॅन आहे मित्रांनो. चहा वगैरे झाल्यानंतर आपण बघू शकता हे ब्रेड आणले होते. जयने ब्रेड आणले होते पीनट सोबत खाण्यासाठी. भेंडी माझी भेंडी. तिथला कचरा फेकला. नाही नाही, हाय हाय ठेवलेला आहे. ते खराब झाले असतील, आता जाताना फेकू आपण. आज माहितीये काय झालं? हम्म, आज म्हणजे एक 8-10-12 दिवसाच्या खालची गोष्ट आहे. वर्कर लोक आहेत, तर वर्कर लोकांचा तो म्हणजे तो रेंटनच राहतो. तर त्याचं असं बेसिंग जाम झालं होतं. त्याचा घरमालिक पण 70 वर्षाचा आहे. मग तो काय म्हणला, ये जाम हुआ, आधा बाटली आहे ना आज डाल दो, आधा बाटली कल डाल दो. कशाची? ते काहीतरी लिक्विड येतं ना, त्याने कचरा जळतो. ऍसिड. हा, ऍसिड कुठलं तरी हेवी म्हणून इन्स्ट्रक्शन दिला होता. वर्कर लोकांना काय वाचता येणार बिचाऱ्यांना. मग त्यानं म्हणलं जेवलंय बिवले 9:30-10 वाजले, 10:30 सगळं बंद झालं. ह्यानं काय म्हणलं अभी सोते समय डालेंगे और फिर जल जाएगा. त्यांना अशी बाटली काढायला गेला, त्याचा गॅस बनला होता. ते पूर्ण असं स्प्राईट सारखं उडालं. अरे स्प्राईट बाप, सारखं उडून पूर्ण त्याच्या पॅन्ट शर्ट पूर्ण त्याची जाळी एवढं ते अरे बाप रे. इथून इथपर्यंत जळाला. कंपनीतला लेबर? हा, पण त्याच्या घरी झालेलं हे. अच्छा, त्याचं कंपनीत तोंड नाही. राहिलं. मग मेडिकल मग अरे यार तोंड राहिलं, बाकी सगळं हे पूर्ण. जळा. हा, ते नशीब चांगलं आहे, तोंड आणि नाही जळलं बघा, पाहिजे. त्याचे छोटे छोटे मुलं आहेत, त्याला हेल्प करायला पण कोणी नाही. मग त्याची बायको याचा दरवाजा ठोठावते, त्याचा दरवाजा ठोठावते. मग कसं तरी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. तो बोलला मॅडम मुझे लगता है नहीं कि मैं बचने वाला था. आणि तो खूप घाबरला. मुलं छोटे छोटे. जास्त नाही जळलं ना. कळलं तो किती टक्के असं योगायोग. काय? नाही एवढं नाही, कमी. पण तो खूप डेंजर त्याच्या मग जखमा हे आहेत. असेच असतात येड्यावानी, वाचत आणि नाहीत मैं काय आहेत बोला काय. उसके ऊपर कंप्लेन करने का जो आपको होते म्हणते उसके ऊपर भी कंप्लेन क्या करना है. वो भी 70 ईयर का है. तर त्याला त्याच्यावर दया आली. मग तो क्लेम केला ESIC. त्याला तेवढ्या पिरियडची रजा. तर त्याचे जे डॉक्युमेंटेशनचं वर्क मी केलं. मैं बोला अभी ये तो आपको हार्ड कॉपी मेरे पास देना होगा, तो ईमेल लेटर हेड पे दूंगी ना आपको, किसी को तो भेजो, मैं देती हूँ. तर मॅडम मेरे घर पे कोई नाही. मग तो कुणाला तरी बाईकवर घेऊन आला. तो स्वतः तसा कंपनीत आला होता. बिचाराला डॉक्युमेंटेशन मी दिले, पण मला थोडंसं वाईट वाटलं. तर बघू शकता आरवची आंघोळ झालेली आहे. आणि आरव बराच वेळ झाले मम्मीची वाट बघतोय. मम्मी कधी येईल आणि त्याच्यासाठी कधी चहा बनवेल किंवा काहीतरी नाश्ता बनवून त्याला देईल. जयता आपला खाऊन पळाला खाली खेळण्यासाठी. आरव काही जात नाही मित्रामध्ये खेळायला, त्याला काय आवडत नसतं. म्हणून तो आपल्या घरामध्येच खुश राहतो. जाईल तो मोठा झाल्यानंतर, आता नाही. उघडते आजच्या दिवस का उघडू? हा उघडलं. केस पुस व्यवस्थित. उघडलं होते, धक्का दिला टाईट झालं. अच्छा, धक्का दिला टाईट होते का ती गाठ?
फाड़ रे फाड़ डाल उसको बेरी अरे कशाला फाडायचं वापस थैली काम येते ना. शराब. तर बघू शकता मित्रांनो खारी दिलेली आहे आणि तिकडे ब्रेड आहेत. चपाती घे ना एक मला चपाती पण दे नाही तर चपात्या उरतात या सगळ्या. एकच चपाती आता जास्त हा, बनवणार मग नाही. खा तू खाऊन घे. हा एक चपाती आहे. नाही नाही खा ना मग. एक हाय आणखी ते मध्ये कालच सुट्टी ना कधीच उरत नाही ते उरूच येत नाही. खाऊ नको बाबा. जळलेले नाहीत रे बाळा चांगलीवाली खारी आणली मी. ती थोडंफार असणार त्याला बोललो ओ मध्ये जलावा. आता बेकरीवाले पण असे घोळ करतात तर आता काय करायचं बघा. हे असे बेकरीवाले आहेत पहिल्यासारखे बेकरीवाले राहिले नाहीत बाळा आता. तर या मित्रांनो चाय पिण्यासाठी छानपैकी चहा दिलेला आहे आपल्याला. आणि आज नाश्त्यामध्ये आज आपण चपाती खाऊया कारण की काल चपाती न खाल्ल्यामुळे ती चपाती उरलेली आहे. तर आज चपाती खाऊन घेऊया चहा पिऊया आणि तुम्हाला भेटूया पुढे. तर चला इकडे आम्ही झालोत मित्रांनो रेडी आणि आता निघालोत बाहेर. ते कशाला ते तर पुढे कळेलच तुम्हाला पण आता बाहेर जाणार आहोत आणि थोडा जे काय पाहिजेत आता थोड्याच दिवसांनी आम्ही बाहेर पण जाणार आहेत. त्यासाठी एक एक गोष्टी संध्याकाळच्या टायमाला जाऊन ते घेऊन येणार आहोत कारण की दिवसा ते पॉसिबल होत नाही कारण की मॅडम आमच्या कामावरती जातात आणि मला ते काय आणायचं आहे म्हणजे जॉबवरती जातात मग ते मला काय आणायचं ते मला कळत नाही. मग त्यांना कसं आपल्याला संध्याकाळी स्टेप बाय स्टेप म्हणजे जेव्हा आपण जाणार आहोत त्याच्या अगोदर ही सगळ्या गोष्टी आपण घेऊन येऊया. तर चला पहिले निघूया फटाफट बाहेर कारण की गरम जास्त होतं आहे बाहेर कारण की गाडीवरती बसल्यानंतर थंड वाटेल. तेल भरपूर आहे बोला साईडला पंचे कितीला येईल जी किंमत आहे 2900 30% कमी होतील. 30% कमी झालं म्हणजे किती रुपये. समजा ना 2900 रुपयाची बॅग आहे. कोणत्या अँगल नाही क्वालिटी आहे मटेरियल आहे कुठलं आहे ते ब्रँड कुठला आहे. ते ब्रँडचे थोडे टोटची आहे ती ब्रँडवाले किती एक्सपेन्सिव्ह येतात ते. कशी वाटली मग बॅग छान आहे का. अमाऊंट प्रमाणे 2900 रुपयाची बॅग आहे. 2900 मध्ये 500 एक बॅग 5 बॅग येतात 2030 ला आहे. 2000पर्यंत. 2030 830 रुपये कमी काय वॉरंटी गॅरंटी याची. काय जीप वगैरे काय असेल प्रॉब्लेम करून दुसरं काय देणार त्याच्यामध्ये. बाकी काही खराब होण्यासारखं आहे नाही. शूज पण चांगले चांगले हे दाखवा. आणखी पण हा त्याच्यात अशी ना ह्याच्यात ना आपलं एकदम नरम पाहिजे म्हणजे कसं माहिती का टाचा दुखत नाही. हा असे नरम असले ना जरा नरम नाही हे आणि ही तरी उलट नरम पण बॅग घ्यायची की चप्पल घ्यायची आहे. दोन तर मित्रांनो आता आम्ही आलो मॅकडॉलमध्ये बघू शकता छानपैकी 2 ग्लास असे मॅडमने आम्हाला पाण्याचे मागवलेत. तर इकडे आपण बर्गर किंगमध्ये आलो आहे. इकडे मॅडम पण बसल्यात आपल्यासमोर आणि ऑर्डर केलं ते खायचं नाही पार्सल ऑर्डर केलं आहे ना. तर वेट करूया ऑर्डर येण्याचा. कोक प्यायचा आहे का. कोक घेऊन जाऊ 99 स्मॉल कोक 100 रुपीज. त्याच्यापेक्षा बाहेरून बाटली घेऊन गेलेली 100 रुपयाची 2.5 लिटरची पडते बोलते ना ते पण एकदम cheap. सोबत घेऊन जाऊ तेच पडतील. तर ठीक आहे मित्रांनो वाट बघूया. हा ते इडलीवाला डोशावाला आहे तो.
इथूनच थांबलो. तर मित्रांनो आता निघालो आपण घराकडे. मॅडम माझ्या मागे बसल्यात आणि अंधार असल्यामुळे जरा ॲडजस्ट करा. जेवढं शूट होईल तेवढं शूट करायचा प्रयत्न करतो. बघू शकता इकडे रात्रीचे फळं विकतात FMC मार्केटचे स्वस्त दरात. चालू असतं रात्री 1-2 वाजेपर्यंत. बघा काय आंबे सडेल आंबे असतात, तर खराब क्वालिटी विकतात पण. तर मित्रांनो आता आपण पोचलो घरी. जाम गरम होतं बाहेर आणि बघू शकता माझ्या मागे आरव बसलाय. त्यांच्यासाठी बर्गर घेतले होते, त्यांनी खायला सुरुवात केली. आणि इकडे बघू शकता काळे मनुके नाही, ते तीळ म्हणतात. हां मनुके ना. हां तीळ सस्ते झाले वाटतात आहे ना. हा यार जास्त टाकले माझ्या ह्याच्यात जास्त. बघितलं मित्रांनो, असा माल असला की हसायला येतं. की तुमच्याही घरात असतील असं माल असला की हसायला येतं. तर मॅडम गेल्यात फ्रेश होण्यासाठी. आपण बसलो कारण की आपण अगोदरच आल्याबरोबर पहिले फ्रेश झालो. ते गेलेत फ्रेश होण्यासाठी. ते येतील त्याच्यानंतर बसूया खाण्यासाठी. तर आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत आणि लिटरली एवढं गरम होत होतं आणि भयानक टेम्परेचर आहे. अजिबात काहीच मूड नव्हता. आणि काय माहीत असं का झालं आज. फर्स्ट टाईम झालं आमच्यासोबत. सगळं काही असूनही अजिबात काही घ्यायची इच्छा नव्हती. आणि मग बघितलं 1-2 ठिकाणी. एक्सपेन्सिव्ह होतं खूप. बरं चला एक्सपेन्सिव्ह असू द्या. काही मनात आलं ते रेट. हा एक्सपेन्सिव्ह असू द्या कारण त्याचा ब्रँड असतो. चला ब्रँडला पैसे First द्यायला copy. हरकत नाही. पण फर्स्ट कॉपी काहीच्या काही रेट. मग काही मन झालं नाही. 2000, 2800, 3000, 2900 बोलला तो आणि 30% डिस्काउंट. तर 80 रुपये काहीतरी. 30 रुपये काही 30 something असं रुपये काही काहीतरी. होतं. हां. मला नाही हे बोलले कुठल्या तेच काही बोलले, काही मला कुठल्याही आवडलं. दुकानात जावा काही रेट बोलतात मारवाडी. हो भरपूर भयानक. नुसतं कापायला बसलेत मनाचा प्रत्येकाला. भाव त्यांच्या. हा ते जे MRP आहे तीच MRP. हो आणि काहीच कमी नाही. मग त्याच्यापेक्षा आपल्या इनऑर्बिट मॉल मध्ये गेलेल्या ब्रँडही भेटेल ना. हा मॉल मध्ये आणि गेल्यानंतर ऑब्विसली तिथे थोडं महाग भेटेल पण ब्रँड भेटेल. डिस्काउंट असेल आणि ब्रँड असेल आणि त्या ब्रँडला पैसे द्यायला काहीच हरकत नाही असं तर मला वाटतं. चला बघूया उद्या लवकर आल्यानंतर मग आपण तिकडे जाऊया. बघूया त्यांनी बघितलेली आहे एका म्हणजे शॉपमध्ये, तर तिकडे जाऊन बघूया. आणि आम्हाला कसं उशीर पण कसं संध्याकाळच्या थोडं घरूनच थोडं लेट निघालो होतो. आणि संध्याकाळच्या टायमाला निघायचं म्हणजे सगळ्या गोष्टी घरच्या बघूनच निघावं लागतं कारण की 2 मुलं असतात. सगळ्या गोष्टी बघावं लागतात. पण आज काय माहिती गरमीमुळे असं झालं. एकदम डिहायड्रेशन वाटत होतं. एकदम डिहायड्रेशन. मूड नव्हता आज कुठल्याच गोष्टी घेण्याचा आणि काय. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस गेलेला आहे आपला. तर काही हरकत नाही, उद्या जाऊया. बेटर लक नेक्स्ट टाइम. उद्या भेटील, उद्या कळेलच तुम्हाला. तर या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.